तिकडे रवींद्र चव्हाणांच्या समोरच कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केलाय। वसई विरारमध्ये भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। चाळ माफिया आणि आयारामांना तिकीट दिल्याचा आरोप आहे। निष्ठावान कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना डावलल्याची कार्यकर्त्यांची ओरड आहे। जुचंदर येथील भाजपचे जुने कार्यकर्ते निशिकांत म्हात्रे यांनी हा संताप व्यक्त केलाय। तर हितेंद्र ठाकूर विरोधात कुणीही भाजपचा झेंडा घेत नव्हतं, तेव्हापासून आम्ही सक्रिय आहोत असं देखील ते म्हणाले। आम्ही तिकीट मागितलंच नाही, पण आम्हाला विश्वासात घेतलं नाहीये। कारण इकडले जे आमदार झाले ज्यांना आम्ही निवडून दिलं स्नेह दुबेला, त्यांचा आमचा घात केला। आमची मागणी म्हणजे काय, आम्ही ज्येष्ठांची आमची किंमत नाहीये। कालचे काल आले त्यांना तुम्ही ज्यांनी 7 महिन्यामध्ये आले त्या 7 महिन्यामध्ये त्यांनी तिकीट दिली। आणि जे चाळ माफी आहेत, ज्यांना 27 मध्ये ज्याला तिकीट दिलेलं आहे धरेन म्हणून कुलकर्णी, हे चाळ माफी आहे। हे चाली म्हणतात धरेन कुलकर्णी 27 म्हटलं असतं, हे चाळ माफी आहे। आणि यांना तुम्ही दिले तिकीट त्यांना विकलेलं। मुंबईतील वॉर्ड क्रमांक 211 मध्ये हिंदुत्व हरलं की काय असा सवाल आता डोकं वर काढू लागलाय। कारण पालिका निवडणूक लढण्याआधीच मुंबईतील एका मतदारसंघात हिंदुत्ववादी पक्षांनी तलवार म्यान केल्याचं चित्र आहे। हिंदुत्वाचा नारा देणारे पक्ष 211 मधून आऊट झाले असून या ठिकाणहून भाजप, शिवसेना, ठाकरेंची शिवसेना, मनसेचा एकही उमेदवार नाहीये। समाजवादी पक्षाच्या ताब्यात असलेल्या जागेवर 4ही पक्षांचे उमेदवार नसल्यानं आता अनेक चर्चांना उधाण आलंय। शीतल शेठ देवरुखकर यांनी ठाकरेंच्या शिवसेनेला रामराम केलाय। शीतल शेठ देवरुखकर भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश आहे। प्रभाग क्रमांक 51 मधून शीतल शेठ देवरुखकर उमेदवारीसाठी इच्छुक होत्या, मात्र जागा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला सोडण्यात आल्यानं त्या नाराज होत्या। तर त्यांनी या ठिकाणी हा रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला। पुण्यात भाजपच्या पूजा जाधव यांनी भाजप कार्यकर्त्यांच्या विरोधामुळे उमेदवारी अर्ज मागे घेतला। अर्ज मागे घेतल्यानं पूजा जाधव यांचे कार्यकर्ते भावूक झाले होते। तर उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर माझी पत्नी सोशल मीडियाची बळी ठरली असं वक्तव्य पूजा जाधवचे पती धनंजय जाधव यांनी केलंय। आम्ही प्रत्येक भूमिकेशी प्रामाणिक राहिलो आणि सोशल मीडियाचा बळी जो असतो तो बळी आज माझी पत्नी ठरलेली आहे। ते कसं, तर त्याचे व्हिडिओज मी तुम्हाला देऊ शकतो। जे शब्द माझ्या पत्नीचे नाहीत ते शब्द तिच्या तोंडामध्ये घातले गेले। आदरणीय देवेंद्रजी फडणवीसांविषयी आरक्षण मागतोय, तुमची बायको नाही असं स्टेटमेंट केलं। त्याचा ते हिचं नव्हतंच, माझ्या पत्नी पूजा जाधवचं नव्हतं, ते दुसऱ्यांचं होतं, ते दाखवलं गेलं। या 8 महिन्यामध्ये एखादी मुलगी येते, भारतीय जनता पार्टीची उमेदवारी मिळवते। त्यांनी पूर्ण प्रकारे प्रभाग क्रमांक 2 मधून निगेटिव्ह व्हिडिओ बनवले। त्याचबरोबर मी मराठा आरक्षण चळवळीमध्ये काम करत असताना त्यावेळेस आम्हाला राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीसांना मराठा समाजाच्या भावना व्यक्त करण्याची संधी भेटत होती। मुंबईमध्ये पहिल्यांदा मराठा क्रांती मोर्चा झाला, त्यावेळेस मी वयाचे 20व्या वर्षी असेल। त्या समाजाच्या भावना मी मुंबईच्या त्या स्टेजवर मांडल्या। त्यावेळेस माझ्याकडून समाजाच्या भावनेच्या व्यतिरिक्त आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्याबद्दल खालच्या भाषेमध्ये एकही शब्द बोलला गेला नव्हता। पण कुणीतरी एक मुलगी होती क्रांती मोर्चातली, तिच्या तोंडातून असं वाक्य गेलेलं आहे की देवेंद्र फडणवीस साहेब, मी मराठा आरक्षण मागते, तुमची बायको मागत नाही। तर हे वाक्य माझ्या तोंडातील नाही, हे वाक्य कोणतरी इतर मुलीने बोललेलं आहे, परंतु आज ते माझं तोंड घशी पाडलेलं आहे। आणि हे मीच बोलला सांगते, मी वारंवार सांगतेय की हे वाक्य माझं नाही, मी व्हिडिओ रिलीज करते। तर या ठिकाणी पूजा जाधव यांनी अर्ज मागे घेतला, त्यानंतर त्यांचे कार्यकर्ते देखील भावूक झाल्याचं पाहायला मिळालं। माझी पत्नी सोशल मीडियाची बळी ठरली असं वक्तव्य पूजा जाधव यांच्या पतीनं केलंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।